नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गणपती बाप्पाला तुळशीचे पान का दाखवले जात नाही, का वाहिले जात नाही, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर. मित्रांनो, गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे वर्जित मानले जाते, पण त्यामागील कथेबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तर जाणून घेऊया गणेशाच्या पूजेत तुळशीचे वर्णन का नाही, तुळशीचे पूजन का केले जात नाही, गणपतीच्या पूजेत तुळशी का दाखवली जात नाही. तर मित्रांनो, पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्मजची कन्या होती तुळस नावाची. ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली होती. तीर्थयात्रेदरम्यान त्या तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागलेले होते, गळ्यात रत्नाची माळ होती, कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते. गणपती बाप्पाचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपती बाप्पाची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे, आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली. तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्ण नावाच्या राक्षसाशी होईल, पण तू रोपाचे रूप धारण करशील. ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल, पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे वर्ज्य असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात. तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे. तुळशी शिवाय विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. तर मित्रांनो, हे होते कारण गणपती बाप्पाला तुळशी दाखवले जात नाही याचे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.